उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा खरबूजा मिल्कशेक अगदी 2 मिनिटात तयार। त्यासाठी सर्वात आधी आपण सब्जा भिजत घालणार आहोत। घेतलेला सब्जा साफ करायचा म्हणजे त्यातले खडे काढून घ्यायचे। यामध्ये बारीक खडे असतात। आपण जितका सब्जा घेतला आहे त्याच्या तिप्पट चौपट पाणी घालायचं, तितका सब्जा छान फुलतो। स्वच्छ धुवून घेतलेला खरबूजा असा सुरीने कापून घ्यायचा। कापलेल्या खरबूजाच्या मध्यभागी असलेल्या बिया काढायच्या। त्यासाठी करायचं काय, एक चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याच्या सहाय्याने अगदी सहज या खरबूजातील बिया काढता येतात। या बियांच्या गठ्ठ्यात सुद्धा बऱ्यापैकी खरबूजाचा रस असतो। काढलेल्या बिया जर तुम्ही गाळणीमध्ये काढलात आणि चमच्याच्या सहाय्याने जर प्रेस केलात तर त्यातील सर्व रस अगदी सहज निघतो। या बिया सुद्धा तुम्ही पाण्याने धुवून सुकवू शकता। आपण घेतलेला खरबूजा भरपूर असा पिकलेला नाही, त्यामुळे त्याची साल आपल्याला सहज अशी सुरीने काढता येते। जास्त पिकलेल्या खरबूजाचा गर अगदी सहज चमच्याच्या सहाय्याने काढता येतो। खरबूजाची साल काढून झाल्यावर तो असा कापून घ्यायचा, त्यामुळे त्याचे पीस अगदी सहज आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करता येतात। पाहू शकता आपला खरबूजा अगदी व्यवस्थित कापून झालेला आहे। आता या कापलेल्या खरबूजाचे सर्व पीस मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं। दूध जास्त घालायचं नाही, दुधाचं प्रमाण जास्त असेल तर ते मिक्सरमधून सहज बाहेर येतं। आता खरबूजा जितका चवीला गोड त्यानुसार यामध्ये साखर घालायची आणि आवडत असेल तर मध घालायची। मध ऑप्शनल आहे, तुम्ही ती स्किपही करू शकता। आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि या स्टेजला लागेल तितकं दूध यामध्ये घालायचं। पाहू शकता आपण भिजत घातलेला सब्जा देखील मस्त भिजून छान फुलला आहे। आता आवडीनुसार लागेल तितका हा सब्जा यामध्ये घालायचा। तुम्ही यामध्ये अगदी थोडीशी वेलची पावडरही घालू शकता। बारीक केलेले खरबूजाचे पीस आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुम्ही ते स्किपही करू शकता। आता घातलेलं सर्व साहित्य यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाला खरबूजा मिल्कशेक तयार। तुम्ही हा खरबूजा मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवून थंड देखील करू शकता आणि मग तो पिऊ शकता किंवा यामध्ये थंड दुधाचा वापरही करू शकता। जास्तच घाई असेल तर यामध्ये बर्फ घालू शकता। बरं, तुम्ही देखील असा मिल्कशेक करता का? जर करत असाल तर याच पद्धतीने करता का? जर तुमची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर कमेंटमध्ये मला तुमची रेसिपी नक्की शेअर करा। वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा आणि अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा।